लक्ष्मण सिद्धप्पा खिलारे. तर हेच आपल्याला इथं गंगूताईंचं घर दाखवायला आले आहेत. ही घरं मग कुणाची आहेत ही सगळी आता आहे ती? ही भाऊबंदाची. भाऊबंदाची. हे हे कोणाचं घर आहे? हे कोणाचं घर आहे? खिलाऱ्याचं. खिलाऱ्यांचं. तुम्ही कोण मामा ते जरा सांगताय तुमचं नाव? तुमचं नाव? गुरुपाद लकाप्पा खिलारे. हां, गुरुपाद लकाप्पा खिलारे. द्रुपद लकाप्पा खिलारे. बरं, हे पण गंगूताईंचं भावाचं आहे. मग गंगूताईंचं घर कुठं आहे मला जरा दाखवा. ते हे दोन्ही घर त्यांची. हे बी घर ते बी. बरं, जुनं घर आता पाडून नवीन घर बांधलेलं आहे. हां, नवीन घर हे बांधलेलं आहे. इथंच गंगूताई राहत होत्या. मग साप आला होता ती हे कुठं आहे? त्या घरात ನಿಂಪಾಲ ನಮಗ್ ಕೊಟ್ಟಿದಾರೆ ಅಂತ ಕೊಂದಿದ್ದಿ. ಅವ ರಾಮಾಯಣದಲ್ಲಿಲ್ಲವ मराठीत सांगा की जरा. आरबळ्या हे बी आमचंच म्हणा. हे निष्णी ऐकलेच म्हणा. बरं. हे बी आमचंच म्हणा. हां, याशनी ऐकलेले आहे. विकलेले आहेत का त्याने? तिथंच म्हणत ते साप. तुम्ही आम्हाला भेटलात ते फार छान झालं. सिद्धाप्पांचे चिरंजीव तुम्ही. गंगोताई तुमच्या आत्या आहेत. म्हणजे एवढं जवळचं नातं आहे. आणि तुम्ही सांगालाय की हे घर आहे ते गंगूताईंचं घर आहे. इथं जुनं घर होतं आधी आणि आता आता नवीन बांधलेलं आहे. गंगूताई ह्याच घरात राहत होते. मला ते किल्ली जरा मिळाली नाही तरी चालते, काय अडचणी. मिळाली तर बघूया आपण. हे बी आमचंच म्हणा. आम्ही ह्याशनी ऐकलेलं आहे. विकलेलं आहे. हा ऐकलेला आहे. विकलेलं आहे त्या. ऐकलेला आहे. मग आता इथं त्या घरामध्ये कोण असते राहायला? तिथे अनेक आहेत. दुसरी आहेत लोक. बर, कोण लोक आहेत. म्हणजे तुमच्या भावकीतले नव्हे? हा, आमच्या धनगर भागातले. हा, पाहुणा आहेत. पाहुणा आहेत काय? मग हे त्यासने विकलेलं आहे तुम्ही? हा, आम्ही त्यासनी ऐकलेलं आहे. त्याच निघलेला आहे. ऐकलेलं आहे. बरं बरं. मग आता हे गंगोताईंचं हे घर तुमच्या नावावर नाही आहे? नाही नाही. नाही, त्यांना विकलेलं आहे. तुम्ही आता आपण गेलतो ते घर तुमचं आहे, हा, ते घरा. तिकडे राहायला तुम्ही. म्हणजे हे तर गंगोताईंच्या घरात दुसरेच राहायला. बरोबर. महालिंगरायाचं देऊळ इथं आहे. हा, हे. महालिंगरायाच्या देवळाविषयी जरा सांगा माहिती तुम्ही. महालिंगरायाची देऊळ कधीपासून आहे, काय आहे ते सांगा. आम्हाला काय माहितीच नाही ते. बर लई दिवसाचं आहे. बर. हा आता महालिंगरायाचं देऊळ 100 वर्षाच्या पाठीमागचं असेल. 100 वर्ष पाठीमागचं आहे. हा. आणि त्या महालिंगरायाच्या देवळाच्या बरोबर शेजारीच गंगूताई राहत हा, होत्या. राहत होती. राहत होत्या. मामांची सुद्धा महालिंगरायावर भरपूर श्रद्धा होती. सर्व भरपूर श्रद्धा होती. मामांचं घर सुद्धा इथून जवळ, जन्मघर इथून जवळच आहे. जवळ. किंवा त्यांनी चाकरे केलेलं घर पण इथून जवळच आहे. हा, इथं जवळ. जवळच आहे. चाकरी केलेलं घर इथं आहे. माहित झालं, बघितलं, माहित आहे. खरं त्यांनी मला व्हिडिओ टाकायला परमिशन दिलेली नाही. बघूया त्यांच्या मनात कधी येते परमिशन, कधी देतात. मी व्हिडिओ केलाय तिथला, पण त्यांनी अजून परमिशन मला दिलेली नाही. तर महालिंगरायाचं तुम्ही आता इथला कार्यक्रम वगैरे कसे असतात, काय काय होतं, इथली पूजा कोण करते ते सांगा. इथं पूजा हडकारे करतात. हडकारे हडकारे म्हणतात काय? त्यांनी पूजा करतात. मग आता इथं ही सगळी, आता तुम्ही तुमचं आडनाव काय? खिला. तुम्ही राहताय कुठं? इथं राहताय कुठं? हे घर तुमचं काय? हे घर तुमचं. मग हे पलीकडचं घर तुम्ही, हे पलीकडचे 2 घरात दिलेले आहेत तुम्ही, विकलेले आहेत. आणि हे इथं कोण राहते ह्या घरात? हा, म्हणजे हे दोन्ही घर तुमचेच आहेत. दोन्ही घर तुमचेच आहेत. खिलारे. मग तुम्ही गंगूताईंचे तुमचं नातं कसं आहे? ते आम्हाला आजीच होते. आजी, चुलत आजी. अगोदर एक भाऊ, आता चुलत असं होत आलंय खरं. होत आलंय. हा हा. हे कोण जरा सांगत आहे आता? ती आमची भाऊकी सुलतान भावकी. कोण? हेने चुलते? हा, हेने चुलते तुमचे? तुमच्यापेक्षा तरुण दिसायला काही नाही. हा, आमचं सुलतान. तुमचे चुलते हे खरं तुमच्यापेक्षा तरुण दिसायला. काय मिशा अजून सगळ्या काळ्या कुळकुळीत आहेत मिशा. सिद्धाप्पांचे मुलगे. तुमचं वय काय आता? तुमचं वय काय? आमचं वय 49 असेल. 49 आहे. आणि तुमचं वय काय? त्यांचं 60 असेल. 60. मग चुलते 49 वय आणि तुमचे 60 वय. तुमचे चुलते कसे काही? तसं बरोबर असं तुम्ही ह्यांच्या चुलते पाहिजे. उलट झालेलं आहे. बरं. ह्या ठिकाणी ह्या गल्लीमध्ये सत्यबाई ह्या गल्लीमध्ये खेळलेल्या आहेत. ह्या गल्लीमध्ये, ह्या परिसरामध्ये. आता ही गल्ली दिसते. आता इकडे जुनं घर दिसते, हे कोणाचं आहे?
बमना खिलारी मन्ना खिलारे बमन्ना खिलारे म्हणजे आजा ते तिथे हेडी व्हिडिओ केलेले ते परवा आपण मुलाखत घेतली ते त्या आजाचं घर आहे. त्यांचं घर हे म्हणजे हे जुनंच घर आहे हे मला वाटतं हे गंगोत्यांचं घर पण हे असंच असणार पूर्वी असंच हे बांधकाम हे दगडाचं आहे काय असलेच घर सेम जरा हे घर आज जाऊन बघूया हा बघा की यार असंच तो घर. मित्रांनो बमन्ना आजांच्या घरी आपण आलोय आता तर जसं मित्रांनो मामांचं घर बघितलं होतं त्याच प्रकारची रचना मला जरा दिसते इथं. हे आडा वगैरे तुम्ही बघितला असणार. हा आडा तसाच आहे. हे वर मामांच्या घरामध्ये सुद्धा तसंच आहे. अगदी सेम आहे. हे बांधकाम वगैरे बघितला तुम्ही इथं. हे बघा हे पूर्ण बांधकाम सगळं अगदी पूर्वीचं बांधकाम असल्यासारखंच आहे. बमन्ना आजा आपण ज्या परवा जी मुलाखत घेतली होती बमन्ना आजांची त्यांचं घर आहे. आणि मातीचं आहे आतून आणि बाहेरून दगडी बांधकाम आहे मित्रांनो. इथं आता हे गोठा आणि शेरडं बांधण्याची जागा आहे. शेरडा जळण वगैरे इथं ठेवलेलं आहे. त्याने राहायला तिकडं त्या साईड तिकडं आहेत. आपण जे घर बघितलं होतं तिथं राहिलं. त्यांचं मूळ घर हे म्हणजे बमन्ना आजांचं मूळ घर आहे. परवा आपण जे मुलाखत घेतली बमन्ना आजा जे गंगोताईंचे नातू आहेत त्यांचं हे घर. गंगोताईंचे नातू बमन्ना आजांचं हे घर बघा असं आहे. आणि तसंच सेम इकडं घर असणार आहे गंगोताईंचं. हे समोरासमोर घर आहे. इकडं हे जे दिसतंय कुलूप दिसतंय ही जागा आहे गंगोताईंची. गंगोताई ह्या घरात राहायला होत्या. आता इथं काय झालं आहे नवीन घर बांधलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे घर त्यांनी विकलेलं आहे. आता त्यांच्या नावावर नाही आहे. पूर्वी हे घर असं होतं बघा. हे जे गंगोताईंच्या नातवाचं बमन्ना आजांचं जे घर आहे इथं महालिंगरायाचं मंदिर आहे आणि इथं हे बमन्ना आजांचं घर आहे. ह्या प्रकारचंच घर इकडं गंगोताईंचं होतं. पण आता इथे नवीन ह्या ठिकाणी बांधलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण आज भेट दिलो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे की सत्यवाई ह्या जागेवर खेळलेल्या आहेत. सत्यवाई ह्या जागेवर राहिलेल्या आहेत. ह्या मंदिरमध्ये सत्यवाई बऱ्याच वेळेला खेळलेल्या असणार. त्यांच्या गल्लीत आपण आलो आहे. त्यांच्या अगदी जवळ आपण आलो आहे. त्यांच्या भूमीत आपण आलो आहे. त्यांचे पाय ज्या ठिकाणी लागले त्या ठिकाणी आपण आलो आहे. हे बघा महालिंगरायांचं मंदिर आहे. बरीच वर्ष 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे महालिंगरायांचं. आता ही मुलं जशी खेळत आहेत बघा ही मुलं खेळत आहेत बघा त्याच पद्धतीनं सत्यवाईसुद्धा इथं खेळत असतील. ह्याच ठिकाणी खेळत असतील. आणि बघा किती पुण्यभूमीत आपण आज आलो आहे. आणि विशेष म्हणजे मला सगळ्यात विशेष काय वाटतं आहे की गंगोताईंचे कोणीतरी नातलग आपल्याबरोबर आहेत. सिद्धाप्पांचे चिरंजीव आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण सिद्धाप्पा खिलारे. तर त्यांचं मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही माहिती द्यायसाठी इथंपर्यंत आलात. खरोखर तुमचं मनापासून आभार. सिद्धाप्पांचे चिरंजीव. आणि खरोखर तुमच्यामुळं आम्हाला हे कळालं आत्ता. आणि तुमच्यामुळं आमचे पाय ह्या भूमीला लागले. म्हणजे सत्यवाईंच्या भूमीला तुमच्यामुळं पाय लागला. आणि तुम्ही सुद्धा काका माहिती चांगली दिलात. परत मी येणार आहे तुमच्याकडे कधीतरी त्यावेळेला नक्की. आणि इथली यात्रा कधी असते ते सांगा जरा. शिवरात्रीला महाशिवरात्रीला इथली यात्रा म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये असेल ही यात्रा. त्यावेळेला मी नक्की येतो इथं. आणि गंगोताईंचं हे घर किंवा सत्यवाईंचं घर गंगोताईंचं घर म्हणजे सत्यवाईंचं घर ह्याच ठिकाणी गंगोताईंचं घर आहे. हे रचना हे पूर्वीचंच बांधकाम आहे हे सगळं. देवालयाचं हे बांधकाम नवीन हां हे पूर्वीचं आहे. हे बाकी सगळं पूर्वीचंच बांधकाम आहे. म्हणजे सत्यवाई ह्या मंदिरामध्ये खेळलेत. खेळले हा चला धन्यवाद काका. जाऊया. आमचं नाव म्हणून काय ते सत्यवाई आजीचं देव की नाही हा इथं बसतंय. देव म्हणजे नागर म्हणून सिद्धराय म्हणून इथं बसतंय. हा ते कधी बसते ते ते आमच्या आता हब्बाला येते ते. म्हणजे 7 वर्षाला एकदम 7 वर्ष एकदम हाब होतो. 7 वर्षात नाही एकदा होते. एकदम हाब होणार होता आमचा. होय ते कधी होणार आहे आता. आता यंदा आहे यंदा उगादी हा आडव्याला पाडव्याला होणार आहे. मला हे सांग काय हब म्हणजे काय असतं ते. आमचं लग्न पिग्न सगळं इथं होतं.
होय ह्या देवळात ह्या देवळात होतात ते देव आला तरच होतं नाही होत नाही. मग तुमचा देव नागरमोहन सिद्धराया. नागरमुळे सिद्धराया सिद्धरायाचा तुमचा देव सत्यवाचा देव. देव कुलदैवत नागरमुळेचं सिद्धराया नागरमोहन सिद्धराया. सत्यवाईंचा कुलस्वामी. कुलस्वामी बरं. मग इथं सत्यवाईंचं लग्न कुठं झालं मामांचं आणि सत्यवाईंचं लग्न कुठं झालं लग्न आहे इथं झालं ते. तिथे इथंच इथं झालं का बरं लग्न झालं नाही. म्हणजे ही गल्ली आहे म्हणा ही सगळी इकडची ही गल्ली हे गल्ली इकडची ही गल्ली हा इकडे ही एक गल्ली येत आहे आणि हे महालिंगरायाचं देऊळ हां या मुली आहेत बघा हे सगळे अकोल्यात आहे. नक्की नाही त्या. मित्रांनो सत्यवाई इथं खेळलेत विचार करा किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो खरंच मला इथं आल्यावर खूप मस्त वाटलं सत्यवाईंच्या गल्लीत मी आलो आहे खरंच खूप मस्त वाटलं तुम्ही सुद्धा इथं एकदा येऊन भेट नक्की द्या ह्या मंदिराला भेट द्या सत्यवाईंच्या घराला भेट द्या चला आपण आता इथून निघूया तुम्हाला जाता जाता कमान तेवढी दाखवतो कशी बांधली आहे महालिंगरायांची कमान महालिंगराया मंदिराची कमान